असं काय घडलं होतं की त्याला 11:30 वाजता कोर्टात घेऊन गेले? 24 तास असतात ना, तुम्ही अटक केल्यानंतर 24 तासात तुम्हाला कोर्टाचा हजेरी द्यायची असते, हजर करायचं असतं. आज सकाळी नेलं असतं ना कोर्टात, 11:30 वाजता कोर्टात नेणं. गेली कित्येक वर्ष मी 1 जानेवारीला इथे उपस्थित असतो. अन्यायाविरुद्ध पेटून कसं उठावं ह्याची ऊर्जा नववर्षाच्या सुरुवातीलाच इथनं मिळते. अन्याय सहन करायचा नाही आणि अन्यायावरती मात करून पुढे जायचं, हे या स्तंभाच्या दर्शनाने त्याला वंदन केल्यानंतर ऊर्जा आपल्याला मिळते आणि ती ऊर्जा मी इथनं घेत असतो. पोलिसांपुढे शरण आले, 20 दिवस त्यांना ते शरण नावाचा शब्द हा कुठल्याही कायद्याच्या कक्षेत बसत नाही. भारतामध्ये आत्मसमर्पण ह्या फक्त दरोडेखोरांचं झालं होतं. आत्मसमर्पण हे पोलिसांच्या परिभाषेतच नाही, कायद्याच्या परिभाषेत नाहीये. सरेंडर हा शब्दच नाहीये. मुंबई पोलीस कायम सांगायचं, तू जा कुठल्या बिळात लपायचं ते लप, तुला तिथनं काढून आणू. मला वाटतं ही पोलिसांची नाचक्की आहे. त्याची गाडी पोलीस स्टेशनच्या दारात लागणं म्हणजे मी त्याला आता म्हणणं, त्याला अरे तुला कळत नाही, मी वाल्मिकांना कराड साहेब, कारण का गाडीत उतरले पोलीस स्टेशनला, म्हणजे जसे आमदार खासदार मंत्री उतरतात तसंच कराड साहेब उतरले. आता मग त्यांना कराड साहेबच म्हणायला पाहिजे ना. आपण कधी कधी आपली गाडी बाहेर ठेवतात. वाल्मिकांना कराडांचं वोट एवढी की त्याने डायरेक्ट गाडी पोलीस स्टेशनच्या समोर, त्या CID ऑफिसच्या समोर, म्हणजे ज्यांच्या हातात चौकशीचे अधिकार दिलेत त्यांच्या दरवाज्यातच गाडी लावली. तुम्ही काय आणणार मला, मी आलोय तुमच्याकडे, चला. एकूणच ज्या पद्धतीने आत्मसमर्पण झालं, त्यांना लगेच रात्री जेलला हलवण्यात आलं, प्री प्लॅन काय? सर्वात दुसरी मजाची गोष्ट, असं काय घडलं होतं की त्याला 11:30 वाजता कोर्टात घेऊन गेले? 24 तास असतात ना, तुम्ही अटक केल्यानंतर 24 तासात तुम्हाला कोर्टाचा हजेरी द्यायची असते, हजर करायचं असतं. आज सकाळी नेलं असतं ना कोर्टात, 11:30 वाजता कोर्टात नेणं, असं काय असं घाई का? एकूणच या प्रकरणाबद्दल तुमच्या मनात काय शंका आहेत? कशाबद्दल वाचवण्याचा प्रयत्न केला जातो? माझ्या मनात काय शंका राहिलेली नाही. आता काय जेव्हा त्यांची गाडी, जेव्हा कराड साहेबांची गाडी जेव्हा पोलीस स्टेशनच्या दारात लागली आणि ते पोलीस स्टेशनला गाडी चालवत आली, म्हणजे ते बाजूला बसले होते, त्याच्यावरनं सेटिंग लय मोठी आहे. राजकीय हस्तक्षेप आहे. आता तुम्ही पण तपासा थोडं, मला आम्ही कमी पडतो, तुम्ही जरा तुमचा सोर्सेस वापरा. सर माझा एक इंग्लिशमध्ये दुसरी गोष्ट की मी आज इथे आलोय आणि याची पुढची लढाई सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यासाठी, त्याच्या आईला न्याय देण्यासाठी. तुम्ही एखादा मृत्यू असा उडवून लावू शकत नाही. तो मेला कसा? त्याच्या पोस्टमॉर्टमवर होतं की शॉक ड्यू टू मल्टिपल इंजरीज कुठे होत्या, त्या कधी किती जुन्या होत्या का नवीन होत्या? एखादा माणूस आणि तो मेलाय, ज्युडिशियल कस्टडी नाही. इट इज नॉट अ कस्टडियल डेथ, इट इज अ मर्डर, इट इज अ इन्स्टिट्यूशनल मर्डर. तो न्यायालयीन कोठडीत मेला आहे. त्यामुळे ज्या जजनी त्याला न्यायालयीन कोठडी दिली आहे त्या जजनीच चौकशीचे आदेश द्यावे, कारण का तो त्याच्या ताब्यात आहे, तो पोलिसांच्या ताब्यात नाही आहे. या सगळ्या प्रकरणांमध्ये आपण मानसिक गोंधळ घालतो. हा प्रश्न स्वतःला विचारला की तू मेला कुठे, तर तो ज्युडिशियल कस्टडीत मेला, तर प्रकरण फार मोठं आहे.